विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत आणि त्यानिमित्त शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख आपल्यासोबत आहेत. सर, काय म्हणाल? विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत, कसा आहे आपला दौरा? आज इथं जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये प्रसन्नजीदादांनी एक मेळावा निर्धार परिवर्तनाचा ठेवलेला आहे आणि त्या मेळाव्याच्या संदर्भात युवकांना, येथील शेतकऱ्यांना बोलण्यासाठी आम्ही आलोत. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यभर आम्ही फिरताना एक गोष्ट प्रामुख्यानं दिसते की शेतकरी आणि युवक, महिला हे सर्व घटक आज भारतीय जनता पार्टीच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळलेत आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एक खूप मोठी लाट महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे. आपल्या पक्षाची तयारी कशी आहे? जागा वाटप कसं असणार आहे? मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबतही चर्चा सुरू आहे. काय म्हणाल? मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कधी जाहीर होणार? कसं आहे, तो काय अधिकार माझा नाही, पण सकाळी शरद पवार साहेबांनी त्याच्या संदर्भात बोललेत की महाविकास आघाडीत त्याच्या संदर्भात अजून काही चर्चा नाही. ते सगळं निवडणुकीच्या नंतर पवारसाहेब, उद्धवसाहेब आणि काँग्रेसचे राहुलजी गांधी साहेब हे सगळे बसून ठरवतील. त्यामुळे मुख्यमंत्री कोण व्हावा महाविकास आघाडीचा, ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं जे गद्दारांचं सरकार आहे, ज्या गद्दाराचं सरकारनं युवकांना देशोधडीला लावलं आहे, शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतायत, वारंवार हिंदू मुस्लिम दंगल भडकवण्याचा प्रयत्न करतायत, ओबीसी मराठावाद लावण्याचा प्रयत्न करतायत, ह्यांची आमदारं, ह्यांच्यात जिभेला हात राहिलेलं नाही. हे हिंदू मुस्लिम दंगे कसे होतील? सरकार पुरस्कृत दंगा घडवायचा प्रयत्न हा सातत्यानं भाजपाच्या आमदारांच्याकडून केला जातोय. पण त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातली जनता ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मानणारी आहे. ही महागाई बेरोजगारीवरच बोलणार आहे आणि याच्यात हिंदू मुस्लिम तुम्ही कितीही आपटा तरी दंगल बिंगल काय होणार नाही. तुमचे मनसुबे महाराष्ट्र कधी यशस्वी होऊ देणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री हा प्रश्न नंतरचा आहे. पण ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात गद्दारीची प्रथा, गद्दारीला महाराष्ट्र कधी माफ करत नाही. आपण बघितलं की मालवणला, राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. जो आपटे हा एवढा कसा दाऊद इब्राहिमसारखा फरार झाला. दाऊद इब्राहिम कळलाय लोकांना, तो विदेशात जाऊन तिथून ऑपरेट करतोय. हा आपटे कसा महाराष्ट्र पोलिसांना कळत नाही? ह्या आपटे कुणाच्या छत्रछायाखाली लपलाय, याचं कुणी लपवलंय, आपटे कुणाचा लाडका कॉन्ट्रॅक्टर आहे, महाराष्ट्राला कळलं पाहिजे ना. छत्रपती शिवाजी महाराजाचा फक्त पुतळा नाही पडला तर महाराष्ट्राचा स्वाभिमान पडला आहे. आणि ह्या सरकारला याचं काही स्वैरसुतक नाही. हे सरकार टक्केवारीचं सरकार आहे. ह्यांना पक्ष चोरणं, पक्ष फोडणं, याच्या पलीकडं ह्या सरकारचा दुसरा काही उद्देश नाही. पैसे कमवणं आणि त्या पैशातून सत्ता आम्ही मिळवू शकतो हा आविर्भाव त्यांचा लोकसभेत जनतेने कमी केला आहे आणि विधानसभेत तो नष्ट करील. सुरतेच्या वारीवरून सकाळी शरद पवार साहेब म्हटले की महाराष्ट्राला खोटा इतिहास सांगितला जातोय आणि त्यामुळे युवकांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल होते. काय म्हणाल आपण? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंच ना, सुरत, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली आणि महाराष्ट्रामध्ये आणली. आता हे सुरतेचे एवढे गुलाम झालेत भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस, की ह्यांची सुरतच्या विरोधात बोलायची हिंमत नाही. खरा इतिहास जर सांगितला तर सुरतवाले ह्यांचे मालक ह्यांना बाहेर काढतील सरकारमधून, ह्यांच्या पृष्ठभागावर लाथा पडतील. म्हणून हे सुरतेचे गुलाम, हे सुरतेवर काय बोलू शकत नाहीत. ह्यांची हिंमतच नाही हो बोलायची. म्हणजे महाराजांचा पुतळा पडला तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत की 45 किलोमीटर/आवर वेगानं वारा व्हायला म्हणून महाराजांचा पुतळा पडला. अहो, तिथं एक नारळाचं झाड पडलं नाही, झाड सोडा, तिथलं नारळ पडलं नाही. महाराजांचा पुतळा पडला. त्या महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात जे लोक कॉम्प्रोमाइज करू शकतात ते लोक ह्या महाराष्ट्रात काही करू शकतात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर तळपायाची आग आपल्या मस्तकाला जाते. महाराज आपला स्वाभिमान, अभिमान आहे आणि त्या महाराजांच्याबद्दल जर ह्यांना काहीच असता नसेल, अजून तो आपटे ह्यांना सापडत नसेल, ज्यांनी 1.5 फुटाच्या वर कधी पुतळा बनवला नाही, अशा आपटेला जर हे महाराजांच्या पुतळ्याचं काम देणार असतील, म्हणजे महाराजाच्या पुतळ्यामध्ये सुद्धा टक्केवारी खायची, भ्रष्टाचार करायची, एवढ्या नीच प्रवृत्तीचं हे सरकार आहे. म्हणजे जे महाराजांच्या पुतळ्यात पैसे खाऊ शकतात तर ते महाराष्ट्रात कशात पण पैसे खाऊ शकतात. आपण युवकांचे प्रदेशाध्यक्ष आहात आपल्या पक्षाचे. युवकांना किती प्रतिनिधित्व देणार? युवकांना शरद पवार साहेबांनी सांगितलं की किमान 20 जागा ह्या तरुण युवकांना, ज्या आमच्या पक्षाच्या वाट्याला येणार आहेत, त्यामधून त्या ठिकाणी पवारसाहेब देणार आहेत. आणि आज युवकांना राजकारणात तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पवारसाहेबाकडे संधी आहेच,
पण आज युवकांच्यावर जे संकट कोसळतंय सगळ्यात महत्त्वाचं बेरोजगारीचं. मगाशी जसं आम्ही सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटून आणली होती महाराष्ट्राच्या भल्यासाठी. आता महाराष्ट्र लुटून सुरतीला चालला आहे. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प या महाराष्ट्रातला 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार आहे. 2 लाख युवकांना रोजगार मिळणार. हा प्रकल्प ह्यांनी उचलला, गुजरातला घेऊन गेले. टाटा इयरबसचा प्रकल्प गुजरातला, सॅफ्रॉनचा प्रकल्प गुजरातला, फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला, हिऱ्याचा व्यापार गुजरातला, सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला. 15 दिवसापूर्वी महिंद्राचा इलेक्ट्रिक कारचा प्रकल्प 25,000 कोटीचा, ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होणार होती, नाशिकला ते होणार होता, तो पण गुजरातला. म्हणजे मागच्या 2 वर्षाच्या काळात हे गद्दार सरकार आल्यावर 17 प्रकल्प महाराष्ट्रातले गुजरातला गेलेत. म्हणजे एकेकाळी महाराजांनी सुरत लुटलेली आणि आता ह्या गद्दाराच्या डोळ्यासमोर सुरतवाले महाराष्ट्राला लुटतायत. पण हे नाकारते लोक, हे मिंदे लोक, ज्यांची मान ईडीच्या खाली गुंतलेली आहे, त्या लोकांच्यामध्ये हिंमत नाही की डोळ्याला डोळे भिडून आमचा महाराष्ट्र तुम्ही लुटून गुजरातला काय नेतायत. त्यांनी गुजरातला सोन्याची लंका करावी आमचं काय मत नाही. पण आमचं महाराष्ट्राच्या युवकांच्या 5,98,000 युवकाचे रोजगार हे मागच्या 2 वर्षात सुरतला पळवले गेले. 17 प्रकल्प पळवले गेले. आणि ह्या युवकांना आज देशोधडीला लावण्याचं, बेरोजगार करण्याचं काम हे सरकार करतं. या महाराष्ट्रातला युवक ह्या तिघाला पण बेरोजगार केल्याशिवाय उद्याच्या विधानसभेत सोडणार नाही. खरं तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहात. बुलढाणा जिल्हा हा मा जिजाऊंचा जिल्हा आहे. आपला पक्ष महिला उमेदवाराला प्रतिनिधित्व देईल बुलढाण्यात? आता उमेदवारी कोण मागणार, काय करणार, त्याच्यावर पक्ष त्यांचा सर्वे करील. आणि जे चांगले उमेदवार आहे, महिलांच्या बाबतीत सकारात्मक धोरण हे शरद पवार प्राधान्य देणार नाही, देणार ना. 100% महिलांना प्राधान्य देणार. आता त्याच्यात उमेदवारी कोण मागते त्याचा सर्वे येणार. सर्वे आल्यावर पक्षाचे पवारसाहेबाचं धोरणच आहे महिलांना 33% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेत देऊन ज्याच्या हातात पाळण्याची दुरी तिच्या हातात झेंड्याची दुरी देण्याचं काम या देशात सगळ्यात अगोदर कुणी केलं असेल तर शरद पवार साहेबांनी केलं. मुलगा मुलगी समान म्हणून चालत नाही, तर वडिलाच्या संपत्तीत 50% वाटा मुलीला द्यायचा कायदा शरद पवार साहेबांनी केला. साहेब संरक्षण मंत्री असताना हवाई विभागात, संरक्षण विभागात 11% आरक्षण पवार साहेबांनी महिलांना दिलं. त्यामुळं महिलांच्या बाबतीत आमचा पक्ष हा सकारात्मक आहे. जास्तीत जास्त महिला उमेदवार देखील देण्याचा प्रयत्न आदरणीय पवार साहेबांचा नेहमीच राहिलेला आहे. आणि महिलांना या पक्षात मान, सन्मान आणि संधी ही नेहमीच भेटते. आता राज्यसभेवर पवारसाहेब गेले तर पवारसाहेबाच्या सोबत त्यांनी फौजिया खान मॅडमला घेतलं. म्हणजे 2 जागा ज्या वेळेला होत्या त्यावेळेला साहेब स्वतः आणि त्याच्यानंतर फौजिया खान मॅडम, असं वंदनाताई चव्हाण, त्यांना राज्यसभेवर संधी दिली. पवारसाहेब नेहमी महिलांचा सन्मान करायला कुठंही मागं पुढं बघत नाही. आणि खऱ्या अर्थानं महिलांचा सन्मान करायची प्रथा जर कुणी आणली असेल तर ती शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणली. याबद्दल कुणाच्या मनात काही शंका नाही. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून, म्हणजे गेल्या काही आठवड्यापासून राज्यात महिला अत्याचारांच्या घटनात वाढ झाली, असं तसं समोरही आलं आहे. पोलीस FIR लिहून घेत नाही. परंतु एरवी चित्रा वाघ या ज्या आहेत त्या नेहमी या बाबतीत आक्रमक असतात. यावेळी का आक्रमक नाही? कसं आहे, लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायकोची भूमिका ही तिच्या सोयीप्रमाणे बदलते. संजय राठोड हा महाविकास आघाडीत असला की तो पूजा चव्हाणवर अन्याय झालेला असतो, पूजा चव्हाणची हत्या झालेली असते. पण संजय राठोड हा महायुतीत गेला की हीच लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको जाऊन कोर्टातून त्याच्याबद्दलचं जे पिटिशन आहे ते विड्रॉल करते आणि परत सांगते. ज्यावेळेला कोर्टानं ताशेरे वडले त्यावेळेला हीच लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको काय सांगते की मी वकिलाला अशा काही सूचनाच दिल्या नाही की ज्याने वकिलांना ते पिटिशन विड्रॉल करावे. मुळात कायदा असा आहे, माझं LLB झालेलं आहे, कायदा असा आहे की जर वकिलांनी क्लायंटच्या परस्पर काही केलं आणि जर त्या क्लायंटनी बार असोसिएशनकडं किंवा कोर्टाकडे जर त्या वकिलाची तक्रार केली तर त्या वकिलाची सनद रद्द होती. मग जर लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोने जर वकिलाला सांगितलं नसेल तर तिने वकिलाच्या विरोधात तक्रार करावी, त्याची सनद रद्द होईल. मुळात असं आहे की तिला नैतिकता नावाची आणि तिचा काही लांब लांबपर्यंत संबंध नाही. सुपारीबाजपणा करणं, ब्लॅकमेल करणं हा ज्याचा धंदा आहे त्याच्याकडून आपण महिलांच्याबद्दलच्या खऱ्या अत्याचाराच्या घटना याच्यात न्याय मागायची काही भूमिका आपण घेऊ शकत नाही. खोटा जर असलं, राजकीय जर असलं, त्यातनं काही मलिदा मिळणार असला तर ती पार नरडा ताणून ओरडल, पर नरड्यातून रक्त येऊस तर ती सुपारीबाज बायको ओरडल. पण ती खऱ्या घटनावर काही बोलणार नाही, कारण जिथं तिला काहीतरी भेटल अशाच ठिकाणी ती बोलते. तिने आपल्यावरही वैयक्तिक काही आरोप केलेत. किती तथ्य त्यात? महाराष्ट्राला माहिती आहे. आणि ती तर मी जाहीर आव्हानच केलं ना, तिची नार्को टेस्ट करा, माझी करा. तिचा आता दुसरा बाप जो आहे तो राज्याचा गृहमंत्री आहे.
तिने चौकशी करावी, माझं काही त्याच्याबद्दल मत नाही. आणि माझ्याबद्दल काय घडलं त्या मुलीनीच सांगितले. म्हणजे मी सांगण्यापेक्षा, पोलिसांनी चौकशी करण्यापेक्षा त्या प्रकरणातली सत्यता काय ती त्या मुलीने सांगितली. आणि त्या प्रकरणात मी कधीही मी नार्को टेस्ट करायला माझी स्वतःची तयार आहे. तसं तिने त्या मुलीला काय शिकवलं, कुचिक प्रकरणातल्या मुलीला काय शिकवलं, संजय राठोडच्या प्रकरणात काय केलं, एक माजी आमदार आहे भाजपचा त्याच्या प्रकरणात तिने काय केलं, कशा मुलींना डांबून ठेवलं, कुठं नाला सुपाऱ्याला डांबून ठेवलं, त्यांचे कसे मोबाईल काढून घेतले, त्यांच्या घरच्यासोबत कसा संपर्क तोडला, कसं मीडियासमोर आणून नाव आणला की ह्यांना किडनॅप केलंय, त्या मुलीच्या जीवाचं काही बरं वाईट झालंय का बघा. हे सगळं तिच्याबद्दल बी एकदा करा. आता नवीन तिचा बाप गृहमंत्री आहे, तिला काय त्या बापाकडे जाऊन तिने चौकशीची मागणी करावी. मी तर कधी पण तयारच आहे. तर नक्कीच एकेकाळी शिवाजी महाराजांनी सुरत लुटून महाराष्ट्रात आणलं होतं, मात्र आताच्या काळात महाराष्ट्र लुटून हा सुरतला नेला जात असल्याची भावना मेहबूब शेख यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.